अगं मेट्रो सारखं आहे. मी हा मार्केट सेंटर बाबा चेक इन करताय दोघं. अगं मेट्रो सारखं आहे. नमस्कार मंडळी, मी ईशान मिस्त्री स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण जाणार आहोत गोव्याला. माझ्याबरोबर माझे 2 बडीज आहेत ट्रॅव्हल करायला. फर्स्ट टाईम त्यांची फ्लाईट आहे. फर्स्ट फ्लाईट आहे दोघांची. सो फर्स्ट टाईम त्यांना घेऊन चाललो आहे फ्लाईटने. आणि इकडे ब्लॉग करताना थोडं मुश्किल आहे कारण की एकदम सायलेंट माहोल आहे. एकदम सगळे झोपलेले आहेत. जरा जोरात बोललं तर उठतील आजूबाजूचे. सो चला आता डायरेक्ट आपण भेटूया विमानात आणि त्याच्यानंतर आपण रिव्ह्यू घेऊया या 2 बडीजचा. माझ्या कशी फ्लाईट जाणार आहे, काय करणार आहे काय माहिती. बघूया गोवा कसा जातो. फर्स्ट टाईम मी घेऊन चाललो बट ते ऑलरेडी जाऊन आलेत. पण फर्स्ट टाईम त्यांच्या फ्लाईटने आहे. बघूया. सो फायनली आम्ही गोव्याला पोचलो आहे आणि अराऊंड 7:30 पावणे 8ला पोचलो गोव्याला. आणि तिकडून आम्हाला हॉटेलवरती यायला, रिसॉर्टवरती यायला अराऊंड 1.5 तास लागला कारण का ते कलंगूटला होतं. अराऊंड 1 hour या 45 minutes लागतात कलंगूटला यायला. आम्ही गोवा माइल्सवरनं कॅब केलेली. सो तुम्ही जरी इकडे येत असाल तर गोवा माइल्सवरला फर्स्ट प्रायोरिटी आहे कारण का बाहेर जर आला तर तुम्हाला तिकडे भरपूर टॅक्सीवाले भेटतील आणि पूर्ण चावचाव असते. सो आता हॉटेलमध्ये आलो आहे आम्ही. असा आमचा काही रूम आहे. दोघं झोपतायत आता. फर्स्ट फ्लाईट होती. कशी होती फर्स्ट फ्लाईट तुमची? मस्त भारी. बघ टांगा पसरवल्या आणि नाश्ता. कशी होती पहिली फ्लाईट? तुझा रिव्ह्यू सांग मला मग. एकदम छान. एकदम छान. एकदम छान. तुमचा? तुम्हाला काय वाटलं? एकदम सुंदर. खिडकीजवळ बसलेलात नंतर उठून आलात साईडला. एकदम सुंदर वाटलं. ढग दिसत होते. हे तो लेटेस्ट न्यूज है. ढगात चाललेलो. तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी हॉटेलचा. बाल्कनीच्या बाहेर मस्त सॉन्ग वाजतंय. कॉपीराईटचा इश्यू येईल त्यामुळे आपण आज जाऊया. सो आपण ज्या रिसॉर्टमध्ये थांबलो आहे त्या रिसॉर्टचं नाव हे आहे मागियाना बे बीच रिसॉर्ट. जसं की मी तुम्हाला मागाशी सांगितलं तर सकाळपासून फिरतोय धावतोय तर मम्मी पप्पा दोघेही थकले आहेत आणि ते दोघे झोपले आहेत. तोपर्यंत मला गाडी रेंटवरती भेटते का गोव्यामध्ये फिरण्यासाठी ते बघतोय मी. जर भेटली तर आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी आपण गोवा एक्सप्लोअर करणार आहोत. आणि इकडे फक्त 2 दिवसाचा मुक्काम आहे. आणि परवा सकाळची ट्रेन आहे आमच्या गावाला जायला कारण का गणपती पण येत आहेत तिकडे जायचं आहे. सो थोडंसं एन्जॉय करायचं. तोपर्यंत आपण या विलाचे काहीतरी सिनेमॅटिक शॉट्स घेऊ. चला. सो फायनली आपण आलो आहे बागा बीचला. जिकडे मला लास्ट टाईमपासून यायचं होतं. लास्ट टाईम आलेलो बट थोडं जास्त वेळ स्पेंड नाही करायला भेटला. तर आता इकडे थोडं जास्त वेळ स्पेंड करायला भेटेल. बट इकडे शॅक्स जे असतात जे बोलतात ना इकडे ज्यासाठी लोक येतात फिरायला तर इकडे शॅक्स मला दिसत नाही आहेत काय माहिती. सो आता इकडे थोडं एक्सप्लोर करूया. चला. किती वर्षांनी फिरायला आलो आपण असं? फर्स्ट टाइम बडा. गोव्याला तर आलेला ना तुम्ही?
आलोच नाही. पप्पा बोललेले आलेला तुम्ही. नाही मी एकदा हा तुम्ही आलेला शाळेची सहल असताना आलेलो, पण ते इकडे नाही, या गोव्याला नाही आलेलो. ओल्ड गोवा तिकडे सावंतवाडीच्या थोडा आतमध्ये घुसलेलो. शाळेत असताना साधारण आम्ही मला वाटतं 10वीला की 8वीला असताना आलो. मी फर्स्ट टाइम आले. फर्स्ट टाइम उभी फ्लाईट से. वो भी मेरे बेटे की मेहरबानी से. मस्त बघ मागे बघ, मस्त वाटतं. एकदम लांब लांब पर्यंत. इकडे लोक असं म्हणजे येऊन पण फिरतात, ड्रिंक्स वगैरे पण करतात हा? इकडे. दारू ना बिअर घेऊनच फिरतो. सो फायनली आम्ही परत रिसॉर्टला आलो. आजचा दिवस भरपूर हॅक्टिक होता. आम्ही टिटोज लेन, बागा बीच, परत एका चर्चमध्ये गेलो. तिकडे जास्त काही शूट नाही करता आलं आणि बाकीच्या ठिकाणी शूट नाही करता आलं कारण का मी ड्राईव्ह करत होतो. स्वतः ड्राईव्ह करणं आणि परत व्लॉग शूट करणं भरपूर डिफिकल्ट होतं. परत आता हा आजचा दिवस असा संपला आहे. उद्याच्या दिवशी कुठे जायचं आहे हे अजून ठरलं नाही आहे आमचं. तर आज थोडं थकलो आहे, त्यामुळे आज लवकर झोपेन आणि उद्या आम्ही लवकर कोणत्या तरी ठिकाणी निघू. तर चला झोपूया. गुड नाईट. गुड मॉर्निंग. सेकंड डे आमच्या गोव्यामध्ये. आज आम्ही नॉर्थ गोवा बोलतो आहे, ओल्ड गोवाला जाणार आहे मंगेशी टेम्पलमध्ये. सो त्या साईडला ओल्ड गोवामध्ये भरपूर टेम्पल्स आहेत, तिकडे व्हिजिट करणार आहे कारण का पॅरेंट्स आहेत, त्यांना त्यांच्या वेमध्ये काहीतरी फिरवायला पाहिजे. सो काल आम्ही जे यंगस्टर्स आहोत आपण जसे कुठे फिरतो बागा बीचला तिकडे फिरवलं. सो आज टेम्पल्समध्ये जाणार आहोत मोस्टली. सो चला सेकंड डे स्टार्ट झालं आहे, तर डायरेक्ट आपण टेम्पलमध्ये उभूया. तोपर्यंत राईड एन्जॉय करा. या आता मंगेशीवरनं आलो आहे आम्ही. अराउंड मंगेशी जवळच आहोत. आता इकडून निघतोय दुसऱ्या देवस्थानी आर्यादुर्गा आणि महालक्ष्मी या टेम्पलमध्ये जाणार आहोत. खायला घेतलं. भरपूर गरम झालंय चालून भरपूर गरम. तुम्ही गाडी घे. सोय आहे मस्त. चला हे लाव. जायचो पुढे जाऊन लावूया मॅप. इकडे पण पाय धुवायला म्हणजे जायच्या आधी पाय धुवायचे मंदिरात. हात आणि पाय. हे तुम्ही बघू शकता इकडे असं बसायला आहे. सेम असं बसायला मंगेशी टेम्पलमध्ये पण होतं, बट तिकडे अलाउड नव्हतं शूटिंग करायला. सो मी तिकडे सिनेमॅटिक शॉट्स घेतले थोडेसे, ते तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये. इकडे मस्त असं बसायला आहे आणि बोलायला झालं ना तर इकडे एक वेगळीच वाईब येते कोणत्याही मंदिरात गेलं तेव्हा, की थोडंसं पीसफुल वाटतं, वेगळंच अशी शांतता येते मनात. महालसा असं आहे टेम्पल. आतमध्ये मंदिर आहे. एकदम शांत आहे. समोरून असं सेम तिकडे पण
मंदिराच्या समोर अजून एक असं थोडंसं लांब होतं, बट इकडे पण एक असं छोटंसं मंदिरच आहे. इकडची मंदिरं ना भरपूर मोठी आहेत आणि त्यांच्या बाजूला असं राहायला त्यांनी केलं आहे. आय थिंक जे सेवेकरी असतात मंदिराचे त्यांच्यासाठी असतात. गावची मंदिरं भरपूर म्हणजे भरपूर मोठी असतात. इकडे एकदम वाईबच वेगळे, शांतता एकदम. सेम हे थर्ड टेम्पल आहे नागेशी. सो हे मला आता कळालं, जे इकडचे हे असतात ना, ज्यांचं हे कुलदैवत असतं त्यांच्यासाठी हे ठेवलेलं असतं की इकडे तुम्ही राहू शकता. सो सेम इकडे पण आहे. हा स्तंभ चौकोन स्क्वेअरमध्ये बांधलेलं त्याने आणि इकडे टेम्पल आणि ह्याच्यासमोर आय थिंक हे आहे काय असं तलाव पण आहे. काय काय ठिकाणी हे पण आहे. सेम मंगेशीच्या इकडे होतं तलाव. महालसा इकडे असं नव्हतं काय, इकडे आहे हे टेम्पल नागेशी. ही गोव्यामधली शेवटची रात्र आहे. आय थिंक अंधार आहे इकडे भरपूर, बट मी दिसत असेल की नाही माहीत नाही. आणि सकाळी जाऊन आम्ही ओल्ड गोवामधनं आलो. तुम्हाला कळेलच आम्ही कोणत्या कोणत्या टेम्पलला गेलेलो होते. ब्लॉगमध्ये बघितलं असालात तुम्ही आतापर्यंत, तर इकडे पोचलात तर शेवटची रात्र आहे गोव्यामधली. तर बघूया, उद्या सकाळी निघणार आहोत लवकर. असंच बाहेर फेरी मारतो थोडं, कारण का जेवलो आहे सकाळपासून, त्यामुळे पोट गच्च झालं आहे. 2 दिवस बाहेरच खातो आहे म्हणून. सो चला, गुड मॉर्निंग. गोव्यातला 3रा दिवस, शेवटचा दिवस, म्हणजे परत येणार आहे गोव्याला, बट या ब्लॉगमधला हा शेवटचा दिवस आहे. आता थिविम स्टेशनला आलो, सकाळी 9 वाजलेत आणि 9:30ची ट्रेन आहे इकडून कणकवलीसाठी. आता कणकवलीला मी माझ्या गावी जाणार आहे गणपतीसाठी. तर चला थोडा ट्रेनचा प्रवास बघूया. आपला हा ब्लॉग इकडेच संपतो आहे. आम्ही निघालो आहोत गोव्यावरनं आणि अराऊंड अर्ध्या तासात आम्ही पोचू गावी. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू इन अ नेक्स्ट ब्लॉग.